ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. ओम दुम दुर्गाय नमः. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कशा आहात मग सगळे? मजेतच असाल. आपले व्हिडिओ पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण अध्याय 4 घेऊन आले आहे. तरी तुम्ही हा अध्याय नक्की ऐकावा, याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. महासिद्धी व्हावया या प्राप्त साधक जिची सेवा करीत देवी देवता परिवृत्त. जय जय दुर्गे नमस्तुते. शंखचक्र कृपाण त्रिशूल त्रिनेत्र धारण तेजस्विनी सिंहवाहन. जय जय दुर्गे नमस्तुते. असुरांसी करी ताडन भक्ता देई वरदान स्मरताचे धावून. जय जय दुर्गे नमस्तुते. ऐसे परी ध्यान करून ऋषी म्हणे रूपा लागून. ऐके लक्ष देऊन पुढील आख्यान देवीचे. सेनेसहित महिषासुर झाला पाहुणे संहार. देवता झुकवणी शिर स्तवन करती ते धवा. अत्यंत आनंद भरित देवता होती रोमांचित. स्तुती करू लागत जगदंबेची ते धवा. सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूप स्थिती. ऋषी देवता अर्चिचे. जय जय दुर्गे नमस्तुते. तुझ्या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा. आपण शेष नाग महादेव भगवान वर्णन करू शकेना. सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण संपूर्ण अशुभांचा नाश पूर्ण दुर्गा चंडिका करीत असे. हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देई सर्व संपदा सद्भक्ताशी नित्य तू. पुण्यात्म्याचे घरी लक्ष्मी रूपे पाणी भरी सद्गुण दैवी संपत्ती लाभे तुझ्या सत्येन. ज्याचे शुद्ध अंतकरण श्रद्धा सद्बुद्धी मन लज्जा विनय सद्गुण रूपे पाशी देवी तू. जे पापी मनुष्य असत तुझ्या कृपेशी वंचित दारिद्र्य आणि मूढग्रस्त होणी राहती अवधारा. भगवती दुर्गे नमस्कार. तू ते करतो वारंवार कृपा सदैव आम्हावर याची परी ठेवी तू. हेतून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण. ऐसे देवदेवता म्हणून विश्व अर्पिती देवीचे. अचिंत्य दुर्गे तुझे स्वरूप अतुल्य पराक्रम दावी. तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे. तू उत्पत्तीचे कारण सत्व रज तमो गुण परी तू गुणातीत पूर्ण संसर्गरहित तू असी. आदिभूत अव्याकृत प्रकृती तू जगताची आदिशक्ती. शिव विष्णू ही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा. स्वाहा पल्लव उच्चारिता सर्व देवा तृप्तता लाभे ती स्वाहा निश्चिता. दुर्गे तुझी असी गे. स्वधा पल्लव उच्चारिता पित्रा लाभे तृप्तता ती स्वधा शक्ती निश्चिता. दुर्गे तुझी असी गे. मोक्ष प्राप्तीचे साधन ती पराविद्या तुझी जाण. जितेंद्रिय मुनी आचरण करती साधन तेची तू. तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षड ऐश्वर्ययुक्त आत्मध्यान मेधायुक्त. दुर्गे तुझी अससी गे. भवसागर तारिणी नौका दुर्गा तुझी असे देखा. तू कृपा करिता देखा मोक्ष अपेसा मिळत असे. विष्णू हृदयी तू लक्ष्मी शिव हृदयी तू गौरी. सायुज मुक्तीची स्वामिनी दुर्गे तुझी असी गे. तुझे मुख कमल सुंदर मंद हास्य मुखावर ऐसे असून प्रहार कैसा केला दैत्याने. याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत एकमेका ते म्हणत कैसे साहस असुरांचे. देवी तू जेव्हा क्रोधित होऊन भ्रुकुटी वक्र करीत तेव्हा आम्हीही भयभीत होतो पहा झालो. परी हे नवल दैत्य जीवित काही काळ राहुणी समर प्रबल मांडले त्याने तुझ सवे. देवी व्हावे प्रसन्न सदा राहावे प्रसन्न आम्हावरी अनुसंधान राहावे देवी सदा तुझे. दुर्गे तू प्रसन्न होत विश्वाचा अभ्युदय होत सर्वत्र शांती नांदत तुझी कृपे करून या. ज्यावरी तू प्रसन्न होशी धन यश कीर्ती लाभे त्याशी मरणांती स्वर्गलोकाशी सुखे निवास करीत असे. आयुरारोग्य यश संपत्ती स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपे करून या. तुझ्या कृपेने धर्माचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुरश्चरण होती हातून मानवाच्या. तिन्ही लोकी श्रेष्ठ देसी भक्तांचे मनोवांची तू सदा दयार्द्र चित्त कृपा करशी भक्तांची. तू होता क्रोधित नाश करशी क्षणभरात असुरकुळ संहारिता पाहिले आम्ही डोळ्याने. जगाशी व्हावे सुख प्राप्त म्हणून दुष्टांशी तू अदित. अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पा कोणाशी. कृपा आणि निष्ठुरता कैसी पाहे साम्य त्या श्रेष्ठ तिन्ही लोकात म्हणून अशी देवी तू. त्रिशूले रक्ष देवी तू. अंबे खडगाने रक्ष तू. घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आम्हासी. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फिरवी त्रिशूल सुंदर रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गे परमेश्वरी. तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही विचरित सर्व स्थळी त्यापासून तू रक्षावे. ऊर्ध्व अधर दिशा दाही रक्ष रक्ष दुर्गे पायी. खडग शूल गदा सर्व शस्त्रे घेऊन रक्षावे. असे परिदेवतागण करतीस दुर्गेचे स्तवन. दिव्य पुष्पे गंध चंदन पूजा करती देवीची. दिव्य सुगंध धूप दीप देवता अर्पिती देवी प्रत. प्रसन्न वदन देवी म्हणत प्रणाम करून देवांशी. दुर्गा म्हणे जेवांचित ते तुम्ही मागा त्वरित. देवता म्हणती दुर्गे प्रत सदैव रक्षी म्हणून या. तू मारला महिषासूर झाले बहु उपकार. भविष्यात संकट दूर करी देवी महेश्वरी. या अध्यायाचे करी जो पठण त्याते करी धनवान. इतके देई वरदान देवता म्हणती देवीसी. ऋषी म्हणती नृपाशी जगत
कल्याण कारणाशी देवदेवता परीयसी वर मागते झाले. तथास्तु दुर्गा म्हणत आणि अंतर्धान होत. ऐसे पहा अद्भुत चरित्र आहे दुर्गेचे. तदनंतर दुर्गा प्रकट केव्हा आणि कशी होत तेही चरित्र अद्भुत सांगेन जाण तुझ लागे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतर जान देवी महात्म्य वर्णन 4था अध्याय संपला. इति दुर्गा सप्तशती अध्याय 4था संपूर्ण. ओम दुम दुर्गाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.